मराठवाड्याचे मुख्यमंत्र्यांना भेटले, काय हालचाली काय? असं आहे, अजून महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे. तोपर्यंत ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे. हो, काय म्हणजे काँग्रेसही दावा करतात, तुम्ही दावा करतात, गटनोंदणीची प्रक्रिया जी आहे ती कधी केली जाणार आहे? नाही, या आठवड्यात आम्ही आमची गटनोंदणी करण्यासाठी आज निर्णय करतोय. उभाट्याच्या लोकांना सोबत घेण्यासाठी काही प्रयत्न सुरू झाले का? त्यांनी म्हटलं जो महापौर देणार असेल त्यांना आम्ही समर्थन देऊ, खुलं समर्थन देऊ, अशा पद्धतीचं आव्हानही त्यांनी केलं. नाही, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी एखादा पक्ष, एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो. ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे. मी जसं सांगितलं, संवाद तर सर्वांशी सुरू आहे. यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय. संवादाचं कुठं अडचण, आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो. काँग्रेसचा कुठला गट? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे. आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे. पण कुठेतरी काँग्रेसमधला अंतर्गत वाटाघाटी जे सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, रणनीती रचली जाते. नाही, आम्ही रणनीती रचण्याचा विषय नाही. आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे. मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे. पुढे बघू काय होतं. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे या सगळ्या सत्ता स्थापनेबाबत? हा, निश्चित आज आमच्या पक्षाची बैठकच आहे. सर्व एकत्र बसणार होतो. काल जोरगेवारजी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे ते मागच्या आठवड्याभर तिकडेच आहे. मी 26 जानेवारी होती, झेंडावंदनाच्या कार्यक्रमामुळे मी काही गेलो नव्हतो. किती लोक संपर्कात आहे किंवा संदेश ज्या लोकांनी घेऊन आला? असं आहे, सर्व गोष्टी सांगितल्या जात नाही. काही यामध्ये गुप्तता ठेवणं गरजेचं असते. सर्वच सांगितलं तर मग सावध होतील बाकी लोक. तुमच्यावर जबाबदारी पक्षानं सोपवलेली आहे. ज्येष्ठ माझ्यावर जबाबदारी सोपवली नाही. मी माझ्या परीने या पक्षाचा कार्यकर्ता आहे. आजपासून नव्हे, जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून या विचाराचा मी पाईक आहे. मी काही पक्ष इकडचा तिकडचा बदलून या पक्षात आलेलो नाही. तर मी तर या पक्षाचाच आहे. जेव्हापासून मला थोडं समजायला लागलं तर मला वाटतं की जे शक्य उत्तम होण्याचा प्रयत्न आहे तो मी करेन. आणि यामध्ये फक्त महापौर बनवणे इतका हेतू नाही आहे. या शहराचा विकास व्हावा. खूप विदर्भांनी भोगला आहे, चंद्रपूरनीही खूप भोगला आहे. थँक्यू. राज्यातील काँग्रेसच्या एका गटाचा आमच्याशी संवाद आहे असा हा दावा आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.